हॅलो. निलेश भाऊ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण मैदानामध्ये पाहत असलेला शंभूराजे स्पोर्ट्स क्लब कोळवण खोरे आयोजित भव्य अशा फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातील दुसरा सामना प्रतापगड वॉरियर्स वर्सेस राजगड रॉयल्स. राजगड रॉयल्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि प्रतापगड वॉरियर्सला आमंत्रित केलं आहे ते फलंदाजीसाठी. प्रतापगडकडनं फलंदाजीसाठी आलाय तो किरण लायगुडे आणि कैलास साठे वाळेनगावचे दोन्ही सुपुत्र. तर गोलंदाजी मार्कवरती असेल तो हडशीचा होनहार खेळाडू राहुल पडवळ. दिशा भरकटली जाते, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. या ठिकाणी धावसंख्येला श्री गणेशा केला आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. राहुलचा पुढचा चेंडू असेल तो किरणसाठी. वा, सुरेख चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी राहुलकडनं. कोळवण खोऱ्यासाठी आयोजित असलेल्या आपण या मैदानामध्ये पाहतोय एक भव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू राहुलचा किरणसाठी. यावेळेस दिशा भरकटते, पंचांचा इशारा वाईटचा निश्चित येतोय आणि कीपरच्या मिसफिल्डमुळे ह्या 4 धावा म्हणजे अतिरिक्त 5 धावांची या ठिकाणी पर्वणी मिळते ती प्रतापगड वॉरियर्सला आणि धावसंख्या होते ती बिनबाद 6 पहिलं षटक चालू असताना. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा पश्चिमेकडनं पूर्वेला असल्यामुळं ती दिशेबरोबर चेंडूला भिरकावून दिलाय त्या मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. किरणच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आणि धावसंख्या या दरम्यान जाऊन पोहोचते ती बिनबाद 10. किरणच्या या चौकाराच्या रूपाने बॅटमधनं या पहिल्या धावा आल्या, 4 धावा. आणि या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 10 पहिलं षटक चालू असताना. राहुलचा पुढचा चेंडू किरणसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटली जाते, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एका अतिरिक्त धावांच्या मदतीने या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे यूट्यूब बंद होतं परंतु पुन्हा एकदा पूर्वपदावर आलेलं आहे आणि या दरम्यान किरणच्या बॅटमधनं हा एक सुंदर चौकार. आपण जवळपास 176 देशामध्ये लाईव्ह क्रिकेट टुर्नामेंटची आपण पर्वणी पाहत आहोत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 15 पहिलं षटक चालू असताना. पुढचा चेंडू. वा, पुन्हा एकदा रिव्हर्स आणि वाऱ्याच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय मैदानाबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते, ती जाऊन पोहोचते ती बिनबाद 19.
पहिलं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती प्रतापगड वॉरियर्सची बिनबाद 19. षटकार गोलंदाजी मार्कवरती येतोय तो रामदास दुडे कोळवणचा खेळाडू आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती समोर असेल तो किरण लायगुडे. वैयक्तिक 12 धावांवरती नाबाद, तर कैलाससाठी असेल वैयक्तिक 16 धावांवरती नाबाद आणि संघाची धावसंख्या असेल ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 38. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. क्षेत्ररक्षण आता फैलावलं गेलंय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी रामदासने किरणला शफल होताना पाहिलं आणि अतिशय सुंदर खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू 1 धाव देऊन जाईल. धावसंख्या होईल ती 39 धावा. रामदास यांचा पुढचा चेंडू वा, सुरेख चेंडू या ठिकाणी रामदास कडनं. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिर. रामदास यांचा पुढचा चेंडू कैलाससाठी. यावेळेस सुंदर खेळला चेंडू, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु तत्पर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता चोटीत 3री धाव पूर्ण केली गेली. बॅट्समनला बॉल लागल्यामुळं आत्ताचे 3 रन आहेत. धन्यवाद पंच. धावसंख्येत 3 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा. रामदासचा पुढचा चेंडू. वा, मिडनला खेळायला चेंडू थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेलच्या प्रयत्नात आला होता खेळाडू, परंतु चेंडू काही हाताला लागला नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेपार 4 धावांसाठी. किरणच्या बॅटमधनं निघालेला हा सुंदर चौकार आपण मैदानात पाहतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल बिनबाद 46. तिसरं षटक चालू असताना वा, पुन्हा एकदा सुंदर खेळायला चेंडू, तेवढंच तुषारचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय.
धावसंख्येत एका धावेंची भर, धावसंख्या धावून पोहोचते ती बिन बाद 47. तिसरं षटक चालू असताना वा सुंदर खेळलेला चेंडू. राहुल त्या ठिकाणी बॉल खाली येतोय तत्पर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा पाव्यात प्रयत्न होतोय का? नाही. सुंदर फेकी आणि पंचांचा या दरम्यान इशारा येतोय षटक संपल्याचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती बिन बाद 49. गोलंदाजी मार्कवरती आला वैयक्तिक दुसरं आणि संघाचा चौथं षटक घेऊन रवी मांडेकर. समोर असेल तो किरण आणि किरणच्या बॅटमधनं मारलेला चेंडू तेवढाच सुंदर झेल टिपलाय शुभम धिडेने. अतिशय सुंदर झेल टिपलाय. वाऱ्याचा योग्य असा किरणला फायदा घेता आला नाही म्हणता येईल आणि सुंदर टाकलेल्या चेंडूवरती किरणच्या रूपाने पहिला धक्का लागतोय तो प्रतापगड वॉरियर्सला. मैदानाचा मध्ये विकेट किरणची गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो रोशन उर्फ बाळा जोरी. डोंगरगावचा हा खेळाडू. प्रेमाचं नाव म्हणजे बाळा. वा. युट्यूबच्या माध्यमातून 176 देशामध्ये आपण हे सामने लाईव्ह पाहू शकतोय. रवी यांचा पुढचा चेंडू बाळासाठी आणि पहिल्या चेंडूवरती गात बाद. गोलंदाज होता डोंगरगावचा, फलंदाज होता डोंगरगावचा आणि क्षेत्ररक्षण ज्यांनी कॅच घेतला विकेट किपिंग करत होता तोही डोंगरगावचा. मात्र धक्का लागलाय तो प्रतापगड वॉरियर्सला दुसरा. चौथं षटक चालू असताना धावसंख्या आहे ते 49. 2 बाद 49. आणि रवीने आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिकची संधी या ठिकाणी निर्माण केली आहे. पाहूया आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक पूर्ण होते का. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय गोरख मानकर, वाळणगावचा सुपुत्र. हॅट्रिकची संधी या ठिकाणी रवीला आजच्या दिवसातील
पहिली हॅट्रिक होते का पाहूयात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल करताना आपण पाहतोय. हॅट्रिकची संधी मात्र हुकली. या दरम्यान सुरेख खेळला चेंडू. निलेश कैरेकडनं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या पुढे जाते. 1-1. 50 धावा या ठिकाणी प्रतापगड संघाच्या पूर्ण होतात. वा, या दरम्यान सुरेख खेळलेला चेंडू, तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणणार. या दरम्यान चेंडू चकवा देऊन जातोय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. कैलासच्या बॅटमननं निघालेला हा आणखीन एक चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 2 बाद 54. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 59. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो निलेश खसाटीचा. पाचवं षटक घेऊन, वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचा 5वं षटक घेऊन येतोय निलेश खैरे. हा सुंदर टाकलेला चेंडू, तेवढा सुंदर असा खेळलेला फटका, तेवढाच झेल या ठिकाणी या दरम्यान सुटलाय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा पाहता पाहता प्रयत्न आला आणि तिसरी धाव पूर्ण केली गेली. गोरख या ठिकाणी 4थ्या धावेच्याही प्रयत्नात होता. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ते जाऊन पोहोचेल ते 2 बाद 62. निलेशचा पुढचा चेंडू गोरखसाठी. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसताच लक्षात आलं की वाईटची एक छोटीशी अपील केली जाऊ शकते आणि पंचांकडे एक अपील केली गेली, परंतु पंचही अतिशय हुशार. या दरम्यान फुलटॉस टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अतिशय सुंदर असा झेल टिपला गेलाय. या ठिकाणी गोरख मानकर या ठिकाणी बाद होतोय. आणि या ठिकाणी धक्का क्रमांक 3 लागतोय आणि मैदानामध्ये येतोय तो किरण साठे, कप्तान. भालगुडी संघाचा किरण साठे या ठिकाणी मैदानात येतोय.
या दरम्यान दिशा भरकडली जाते, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, ती जाऊन पोहोचेल ती 3-63. निलेशचा पुढचा चेंडू. वा, सुंदर खेळलेला चेंडू, एक धाव निश्चित देऊन जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. राहुलचं तेवढंच सुंदर असं कलेक्शन आणि फेकी, आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाईल ती 3-65. धावसंख्येला काहीसा लगाम लावण्यामध्ये या ठिकाणी यश येतंय. पुन्हा एकदा सुंदर असा खेळलेला फटका, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याही धावेचा मैदानात प्रयत्न होतोय. थ्रो येईपर्यंत दुसरीही धाव पूर्ण केली गेली किरणने. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स किरणच्या माध्यमातून, आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 3-67. पुढचा चेंडू निलेशचा. वा, वा, एक जीवदान शुभमच्या माध्यमातून मिळालं होतं, परंतु दुसरा निलेशने अतिशय सुंदर हिट केला. निलेशने अतिशय सुंदर हिट करून या ठिकाणी कैलासला परतावं लागलं. कैलासने बॅट जर स्ट्रेच करून जर मैदानात क्रीज मध्ये सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चित काही वेगळं झालं असतं, परंतु या ठिकाणी बाद झालाय तो कैलास. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो. अविनाश मोहोळ. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो रामदास. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीच 6वं षटक. हो, रामदास यांचा ह्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू हवेत जातोय, परंतु तो जाईल नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक निलेश त्याच्या खाली येतोय, आणि तत्पर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. वा, या दरम्यान सुंदर खेळायला चेंडू. चेंडू जातोय. वा, सुंदर प्रयत्न होता, परंतु पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. षटकार, पंचांचा इशारा येतोय षटकार. किरणच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील पहिला षटकार. वाऱ्याच्या दिशेत खेळलेला हा एक घणाघाती फटका. क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या हाताला काही यश येताना दिसलं नाहीये, आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4-75. या दरम्यान सुरेख कमबॅक. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू कीपर पर्यंत काही पोहोचला नाहीये, आणि या दरम्यान निर्धाव असा चेंडू. रामदास यांचा पुढचा चेंडू असेल तो किरणसाठी. वा, सुंदर खेळलेला फटका. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होईल शेवटचं षटक असल्यामुळं, आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4-77. 2 सत्ते. या दरम्यान पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. दिशा थोडीशी भरकटली जाते. लेग साईडला टाकलेला हा वाईड बॉल एका
अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 बाद 78. हो. पुढचा चेंडू काय झालं? 4 बाद 78च सांगतोय. हा रनआउटची संधी असेल आणि मिस इट. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. पाहता पाहता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु प्रयत्नच राहतोय वाटतं. अरे नाही नाही, तिसरी धाव पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. चौथी धाव या दरम्यान पूर्ण होतीये का? चौथी धाव या दरम्यान पूर्ण झाली आहे. 4 धावा या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती या 4 अतिरिक्त धावा म्हणाव्या लागतील त्याच्या माध्यमातून 82. 4 बाद 82. पुढचा चेंडू वाईड. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या या वाईड बॉलच्या मदतीने जाऊन पोहोचते ते 4 बाद 83. या दरम्यान फुलटा चेंडू होता परंतु काहीसा फायदा घेता आला नाही. शुभम चेंडू खाली येतोय. दुसरा धाव पूर्ण होतीये. रनआउटची संधी असेल आणि दुसऱ्या धावेला या ठिकाणी किरण बाद होतोय. आत्ताची 1 धाव असेल म्हणजेच धावसंख्या होईल ती 5 बाद 84. म्हणजेच विजयासाठी आवश्यकता असेल ती 85 धावांची. यानंतरचा होणारा सामना लोहगड लायन्स वर्सेस राजगड रॉयल्स. या दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती असेल की कृपया टॉस साठी या ठिकाणी यायचे. प्रतापगडला विनंती असेल की कृपया आपलं क्षेत्ररक्षण मात्र त्वरित लावून घ्या.
चला वेळेची मर्यादा लक्षात घेता कृपया राजगड आणि प्रतापगड दोन्ही संघांनी वेळेला महत्त्व द्या. या ठिकाणी सेकंड इनिंगला आपण मैदानात पाहतोय सुरुवात होतीये. स्ट्राईकला असेल तो रवी, नॉन स्ट्राईकला असेल तो निलेश, गोलंदाजी मार्कवरती असेल तो कैलास. पहिला सुंदर लेग कटर टाकलेला चेंडू एक धाव देऊन जाईल. धावसंख्येला या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या होती ती बिन बाद 1. कैलास यांचा पुढचा चेंडू. वा सुंदर खेळलेला चेंडू. रोशनला आज चेंडू चकवा देण्यात यश मिळतंय चेंडूला असं म्हणावे लागेल निश्चितच. आज त्याची परीक्षा देखील होती प्रॅक्टिकलची, परंतु ती परीक्षा देऊन या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेला हा खेळाडू आपण मैदानात पाहतोय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिन बाद 5. पहिलं षटक चालू असताना वा सुंदर चेंडू या ठिकाणी आणि सुरेख निर्धाव चेंडू या ठिकाणी.
पुढचा चेंडू. वा, सुरेख गॅप मध्ये खेळलेला चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातात ते, परंतु चेंडू जातोय तो सीमारेषे पार. निलेशच्या बॅटमधनं निघालेला हा आजच्या दिवसातील त्याचा दुसरा चौकार. 2 चौकार आतापर्यंत निलेशने खेळलेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 9. वाऱ्याची दिशा आणि क्षेत्ररक्षणाशी अतिशय योग्य प्रकारे खेळतोय तो निलेश. वा, तेवढाच सुंदर असा टाकलेला चेंडू. झेलवाची संधी आणि गोरखने अतिशय सुंदर झेल टिपलाय आणि निलेशच्या रूपाने पहिला धक्का या ठिकाणी लागतोय राजगड वॉरियर्सला. गोरख मानकरने अतिशय सुंदर झेल टिपला. मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानात येतोय तो किरण जाधव, डावखोऱ्या हाताचा फलंदाज. डोंगरगावचा खेळाडू. कैलास यांचा पुढचा चेंडू असेल तो किरणसाठी. आतापर्यंत तब्बल 9 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. या दरम्यान सुंदर खेळलेला चेंडू. थोडस क्षेत्ररक्षकाने चपळाई दाखवली असती. गाडी बघा, गाडी बघा. आणि पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 बाद 12. विजयासाठी अजून 30 चेंडू मध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. अमोलने निश्चितच प्रयत्न करायला पाहिला होता झेल साठी. एक सुंदर झेल त्याला टिपता आला असता. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो किरण लायगुडे, वाळेनगावचा सुपुत्र आणि या टुर्नामेंट मधील एक मुख्य आयोजक. भीमर स्वरूपाचा टाकलेला हा चेंडू नो बॉल असणार आहे आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचाही. आणि हा असेल एक षटकार. पंचांचा इशारा येतोय षटकार. तुंग टायटन्सचे खेळाडू आणि लोहगड वॉरियर्सचे खेळाडू जेवण आलेले, कृपया आपण जेवून घ्यायचे.
या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. बॉल डेड आहे ना. येस येस, आलं लक्षात. याच्या मागील चेंडूवरती, मागील षटकाच्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या गेल्या होत्या. स्ट्राईकला किरण हवा होता आणि हा आत्ताचा डेड बॉल. षटकाची पुन्हा एकदा सुरुवात करताना किरण आपण पाहतोय. सुरेख खेळलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि तत्पर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. पुढचा चेंडू किरणचा. वा, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज किरण अतिशय सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. बॅट्समनला पोषक असलेलं वाऱ्यामुळं वातावरण, परंतु त्याचा काही फायदा घेऊन देत नाही आतापर्यंत किरण. किरणचा पुढचा चेंडू. वा, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पुन्हा एकदा किरण कडनं. वा, सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव असा टाकलेला चेंडू. कृपया अतिरिक्त खेळाडू, जे सामन्याच्या व्यतिरिक्त खेळाडू प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती असेल की भोजन आलेलं आहे, जेवण आलेलं आहे, कृपया आपण जेवण करून घ्यायचंय. पुढचा चेंडू. या दरम्यान सुरेख खेळलेला चेंडू, चेंडू जातोय गॅप मध्ये आणि रवीच्या बॅटमधनं निघालेला हा एक सुंदर चौकार आपण मैदानात पाहतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ते दुसरं षटक चालू असताना 1-17. किरणचा पुढचा चेंडू. वा, आणि पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा आहे. निर्धाव चेंडू अखेरीस 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-17. विजयासाठी 24 चेंडू 68 धावांची गरज. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक होतोय. मैदानात विचार विमर्श केला जाईल, स्ट्रॅटेजीज ठरवल्या जातील आणि कसं रोखायचं ह्याचा विचार केला जाईल.
24 चेंडू, गरज असेल ते 68 धावांची. धावसंख्या आहे ती 1 बाद 17. भोजनाची व्यवस्था केलेली आहे, जेवण आलेलं आहे. कृपया अतिरिक्त खेळाडू प्रेक्षक यांना विनंती असेल की कृपया आपण जेवण करून घ्यायचे. बॉलर कोण आहे बाबा? गोलंदाजी मार्कवरती आलाय तो अविनाश, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं तिसरं षटक घेऊन. समोर येतो किरण. बॅटची कडा घेतलेला चेंडू सूर्यकांतच्या दिशेने गेलेला झेल आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सूर्यकांत कडनं. आणि किरणच्या रूपाने लागलेला हा दुसरा धक्का. आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून जे काही सामने पाहतोय त्याचं ब्रॉडकास्टिंग चॅनलचं नाव आहे नॅशनल ब्रॉडकास्ट. लाईव्ह जे क्रिकेट आपण पाहतोय कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. या दरम्यान सुरेख खेळलेला पहिला चेंडू निलेशने. किरणची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज निलेश. धावसंख्येत एका धावेने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 18. अविनाशचा पुढचा चेंडू रवीसाठी. रिव्हर्सचा सुंदर अटेम्प्ट केलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स. सावकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 बाद 22. विजयासाठी गरज असेल ते 21 चेंडू मध्ये 63 धावांची. अविनाशचा पुढचा चेंडू रवीसाठी. या दरम्यान बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सचिन चेंडूच्या मागे जातोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषेपार. सलगचा रवीच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. 2 चौकाराच्या या सलगच्या चौकारांमुळे धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 26. तिसरं षटक चालू असताना
रिव्हर्सचा सुंदर प्रयत्न होता, परंतु निर्धाव असा हा चेंडू. पुढचा चेंडू असेल तो अविनाशचा रवीसाठी. वा, छोटीशी अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंच फेटाळतात आणि पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 2-26. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता असेल. सूर्यकांत लाखोडे गोलंदाजी मार्क करते. नाही, थांब थांब, किरण येईल. या एंडे ना किरण. अविनाश यांनी अतिशय एक सुंदर षटक टाकून क्षेत्ररक्षणाकडे जाताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती येताना आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन येतोय तो किरण. समोर असेल तो निलेश तो तुषार कालेकर. किरणचा पुढचा चेंडू तुषारसाठी. वाईड, या ठिकाणी पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल, दिशा भरकटली गेली आहे. वाईडच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, ती होईल 3-27. विजयासाठी अजूनही 17 चेंडूमध्ये 58 धावांची गरज. किरणचा पुढचा चेंडू तुषारसाठी. सुंदर मारलेला फटका, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर. तुषार काहीसा नाराज, बॅटवर एक टाळी देतोय की एक सुवर्ण संधी त्यांनी हुकवली, याची त्याला जाणीव होती. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, ती होती 3-28. किरणचा पुढचा चेंडू असेल तो रवीसाठी. फुलटॉस चेंडू, सुंदर मारलेला फटका. या दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, ती होईल ती 3-30. किरणचे यापुढील 3 चेंडू महत्वाचे असतील. किरणचा पुढचा चेंडू असेल तो रवीसाठी. क्लीन बोल्ड, सुंदर यॉर्कर स्वरूपाचा टाकलेला हा चेंडू आणि रवीच्या स्वरूपात लागलेला हा धक्का क्रमांक 4. कोण आहे रे बाबा? किरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय समीर फाले. उजव्या हाताचा फलंदाज समीर फाले. समोर असेल तो किरण. वाह, सुंदर गोलंदाजी. कीपर कडनं थोडीशी मिसफील्ड होते, परंतु त्याचं
कुठलाही नुकसान होताना पाहत नाहीये. धावसंख्या 4 बाद 30. अतिशय माफक अशी गोलंदाजी आतापर्यंत किरणने पहिल्याही षटकात केली होती आणि ह्याही षटकात केली आहे. या षटकामध्ये तब्बल त्याने 2 विकेट्सही कमावल्यात महत्वाच्या. या दरम्यान सुंदर असा निर्धाव चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. किरणचं हे अतिशय माफक असं षटक संपतंय. एक महत्वपूर्ण षटक संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 बाद 30. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. आणि आमचे स्कोरर मित्र सांगतात आहे किरणच्या गोलंदाजीचं विश्लेषण. 2 षटक टाकलेत, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात आणि तब्बल महत्वाच्या 2 विकेट्स कमवल्यात. फलंदाजीमध्ये जी काही त्याची कामगिरी खालावली होती ते त्यांनी गोलंदाजीच्या स्वरूपात भरून काढली. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो सूर्यकांत लाखवडे. नाणेगावचे सूर्यकांत लाखवडे. सूर्यकांत टू तुषार. सुरेख खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी असेल परंतु सुंदर थ्रो आणि बॅट्समनला परत जाण्याचा तुषारने सांगितलं आणि तो योग्य सल्ला ठरला आणि एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बाद 31. वाह, सुंदर चेंडू टाकला होता परंतु चेंडू लेग साइडला अतिशय सुंदररित्या फ्लिक करत हा समीरने एक चौकार कमवला. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ती होईल ती 4 बाद 35. 10 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. सूर्यकांत यांचा पुढचा चेंडू. वाह, सुंदर खेळलेला चेंडू. 1 धाव देऊन जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. ती जाते 4 बाद 37. सूर्यकांत यांचा पुढचा चेंडू. सुंदर निर्धाव असा टाकलेला चेंडू. या ठिकाणी समालोचनासाठी आता असेल अनिल केमसे. धन्यवाद सर. इथे आपण पाहतोय 37 धावा धावपलकावरती जमवले गेले. 4 गडी तंबूच्या असला परतवले गेले. थोडंसं संकट. पुढचा चेंडू खोलवटा चेंडू टाकला गेला. इथे मात्र पायावर चेंडू आढळला गेला. धावबाची संधी परंतु इथे मात्र फलंदाज सुखरूप असेल. तुम्ही जर पाहिलं ना तर सूर्य गोलंदाजी या षटकामध्ये केली गेली. सूर्यकांत लाखवडे जे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. सर्व चेंडू तुम्ही पाहिले ना तर खोलवटा चेंडू टाकले गेले. फलंदाजांना एकही संधी दिली नाही मोठा पटका खेळण्यासाठी. आता मात्र जवळजवळ सामना आपल्या खिशात घातला गेला. 7 चेंडू 48 धावांची गरज विजयासाठी. 5 सामना मात्र आपल्या खिशामध्ये घातला गेलाय. तुम्ही जर पाहिलं ना या डावामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी 6 चेंडू 48 धावांची गरज विजयासाठी. तुम्ही जर पाहिलं ना तर या मैदानावरती वाराचा वेग खूप आहे. तुम्ही जर पाहिलं एका एंडने वारा खूप आहे त्यामुळे धावा जबरदस्त कुठे जातात. परंतु त्याच एंडने 2 षटक टाकून 2 षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 विकेट कमावले गेले. किरण लायगुडे तुम्ही जर पाहिलं मॅन फ्रॉम वाळेन सुरेख गोलंदाजी या मैदानामध्ये केली गेली आणि त्या 2 षटकामध्ये 2 मोठे धक्के
रवी मांडेकर असेल, निलेश जोरी असतील, दोघांनाही तंबूच्या आशेला परतवले गेलं. सामन्याचं मात्र आपल्या संघाच्या साईडने वळवला गेला, झुकवला गेला. इथे मात्र शेवटचे 6 चेंडू 48 धावांची गरज. जे षटक पहिलं हाताळलं होतं कैलास साठे यांच्या मात्र नक्कीच खांद्यावरची जबाबदारी असेल. तुम्ही पाहताय संघाचा एक बाहुबली फलंदाज रोशन जोरी नक्कीच स्वस्तामध्ये परतला गेला. त्याची खंत संघाला भासून दिली नाही गोलंदाजाने. अखेरचे 6 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या 48 धावा. इथे मात्र सामना संपलेला नाहीये. कारण तुम्ही पाहिलं ना तर क्रिकेट हा खेळच अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे मात्र तुम्ही किती धाव बनवू शकता. पहिला चेंडू इथे मात्र सुरेख गोलंदाजी, 5 चेंडू 48 धावा. पहा लढण्याचा इतिहास आमूचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कारण इथे मात्र पुढे हवेत फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, 1 बाउन्स 2 बाउन्स, संगणक चेंडू अडवेल. 1 धाव जी पळून पूर्ण केली जाईल. तुम्ही पाहिलं ना तर इतिहासामध्ये नोंद कोणाची ठेवली जाते, जो सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवतो त्याची नोंद इतिहासामध्ये ठेवली जाते. पुढचा चेंडू इथे मात्र कट केला गेला. जेलवर जेल सुटला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक सुरक्षित केलं गेलं. आपल्या संघासाठी नक्कीच काहीशा धावा वाचवल्या गेल्या. सामना मात्र आता तुम्ही पाहताय किरण लायगुडे आणि संघाने नक्कीच आपल्या खिशामध्ये भरला गेलाय. कारण इथे मात्र आता फक्त औपचारिकता बाकी. इथे मात्र हवेत फटका समोरच्याने खेळला गेलाय. सुरेख झेल, गोरख मानकर चेंडू खाली येतोय. अखेरचा एक चेंडू जो मैदानामध्ये शिल्लक असेल, वाईट चेंडू. 40 धावा दाबलगावर असतील. आता मात्र औपचारिकता बाकी. अखेरचा एक चेंडू विजयासाठी वंचित तब्बल 45 धावा. एक चेंडू 45. इथे मात्र सुरेख फटका खेळला गेलाय. चौकार, 4 धावा पंच गावतील. सामना मात्र संपला गेलाय.